लालबागच्या राजाच्या मूर्तीला अत्याधुनिक तराफ्यावर चढवण्यास अडचणी तर अनेक प्रयत्नांनंतरही मूर्ती तराफ्यावर चढवण्यास अपयश। समुद्राच्या भरतीची वेळ चुकली त्यामुळे लालबागच्या राजाच्या विसर्जन उशिराने। गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचे आज सकाळी आगमन। समुद्रातील भरतीमुळे राजाचा पाट आणि तराफ्याच्या भरतीच्या पाण्याच्या हेलकाव्यांमुळे विसर्जनाला उशीर। गिरगाव चौपाटीवर भाविकांची अलोट गर्दी। लाडक्या बाप्पाचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी मोठा उत्साह। चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपतीचं विसर्जन। खोल समुद्रामध्ये नेत कोळी बांधव आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून गणरायाला भावपूर्ण निरोप। पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक अजूनही डीजेच्या निनादात सुरू। 26 तासांपासून अधिक काळ झाला तरी देखील गणपतींचं विसर्जन बाकी। विसर्जन मिरवणुकीमध्ये भाविकांचा मोठा उत्साह। काका मला नाही आधी या पुण्याला वाचवा, जय महाराज प्रसन्न। पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये झळकला बॅनर। पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये शरद पवार यांच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी। अलका चौकात साखळी पीर तालीम संघाच्या मिरवणुकीत शरद पवार यांच्या फोटोवर निष्ठावंत असा उल्लेख। पुण्यातील अलका चौकात विसर्जन मिरवणुकीचा उत्साह। मिरवणुकीमध्ये पुष्पा सिनेमातील पात्र आणि छोटा भीमचं दर्शन। पुण्यातील विसर्जन मिरवणुकीमध्ये हत्तींचा देखावा। एकामागे एक 3 हत्ती रथावर आरूढ असलेल्या देखाव्यानं वेधलं सर्वांचं लक्ष। पुण्याच्या अलका चौकात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्फिनचा रथ। डॉल्फिनच्या आकर्षक रथानं वेधलं सर्वांचं लक्ष। मुंबईमधील जुहू बीचवर गणेश विसर्जनानंतर स्वच्छता मोहीम तर दिव्यस फाउंडेशनकडून समुद्र किनारा स्वच्छता मोहीम। अमृता फडणवीस, अभिनेता अक्षय कुमार, मंत्री मंगल प्रभात लोढा या मोहिमेमध्ये सहभागी। नागपूरमध्ये गणपती विसर्जनानंतर सकाळपासून महापालिकेकडून स्वच्छता मोहीम सुरू। निर्माल्य गोळा करून खत बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला जाणार। लालबाग राजाच्या मिरवणुकीमध्ये अनंत अंबानी सहभागी। अनंत अंबानी यांनी लालबाग राजाचं घेतलं दर्शन। पुण्याच्या मुळशीमध्ये बाप्पाला निरोप देताना चिमुकला भाऊक। घरच्यांसोबत विसर्जनासाठी गेल्यानंतर त्याला अश्रू अनावर। हे गणराया आमच्या सेवेला स्वीकार कर। सोलापूरच्या करमाळामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन तर गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीवर मुस्लिम बांधवांकडून पुष्पवृष्टी। मागील 39 वर्षांपासून सुरू असलेली परंपरा कायम। नागपूरमधील महाल परिसरात हिंदू मुस्लिम एकतेचं उत्तम उदाहरण। आधी ईदचा लंगर, त्यानंतर त्याच मंडपामध्ये गणेश मंडळाचा महाप्रसाद। छोटा लोहारपूर या ठिकाणी गणेश मित्र मंडळाचे सदस्य आणि ईद कमिटी सदस्यांच्या सहकार्यानं उपक्रम। नंदुरबारमधील अमालवाडा या मंडळाकडून आता पारंपरिक गोपनृत्याद्वारे गणरायाला निरोप। मंडळातील पारंपरिक तरुणांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये गोपनृत्य करत मिरवणुकीमध्ये झाले ते सहभागी। वाशिमच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये तात्या विंचू आणि भालूची कमाल तर आता बाप्पांना निरोप देण्यासाठी आलेल्या तात्या विंचू आणि भालूच्या वेशातील कलाकारांनी मिरवणुकीमध्ये धरलाय ठेका। साताऱ्यात विसर्जन मिरवणुकीमध्ये शिवेंद्रराजेंनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर धरला ठेका। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजेंनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मिरवणुकीमध्ये केला डान्स। अमरावतीमध्ये बाप्पाला निरोप देताना चिमुकली धाय मुकलून रडली। जड अंतकरणानं चिमुकलीनं दिला बाप्पाला भावनिक निरोप। अमरावतीच्या विद्यापीठ परिसरातील दत्तविहार कॉलनीमधील श्रीजा थोरातचा व्हिडिओ व्हायरल। विघ्नहर्त्याच्या मिरवणूक मार्गातील विघ्न इगतपुरी पोलिसांनी केलं दूर। प्रशासनानं दखल न घेतल्यानं तिनलकडी पूल याशिवाय हनुमान मंदिर रोडवरील खड्डे इगतपुरी पोलिसांनी जेसीबी आणि खडीच्या सहाय्यानं बुजवले। विरारच्या मारंबळवाडा या ठिकाणी जेट्टी आणि या ठिकाणी सुवर्णदुर्ग रोरो सेवेच्या कर्मचाऱ्यांनी खोल समुद्रामध्ये गेलेल्या 3 प्राण वाचवले। घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी एकाच कुटुंबातील 6 ते 7 जण खोल समुद्रात गेले असताना घडली घटना।